एका शेतकऱ्याच्या 12 गायींची सरासरी किंमत 600 रुपये असून 13 म्हशींची सरासरी किंमत 900 रुपये आहे. तर त्याच्या गुरांची सरासरी किंमत किती? आपल्याला या प्रश्नामध्ये गुरांची सरासरी किंमत काढायची आहे. पण आपल्याला गिवन म्हणजेच दिलेली माहिती काय आहे? शेतकऱ्याकडे 12 गायी आहेत ज्याची सरासरी किंमत 600 रुपये आहे आणि 13 म्हशी आहेत ज्यांची सरासरी किंमत 900 रुपये आहे. तर ॲज इट इज लिहून घ्या. गायी 12, सरासरी किंमत 600 आणि म्हशी 13, सरासरी किंमत 900. आता 12 गायींची एकूण किंमत काढावी लागेल. म्हणजे कशी काढायची? सरासरी किंमत गुणिले एकूण गायी. सरासरी किंमत किती आहे गायीची? 600 आणि एकूण गायी 12. 600 गुणिले 12, 12 72 आणि पुढचे 2 शून्य म्हणजे किती आले? 7200. 12 गायींची एकूण किंमत आली 7200. आता याचप्रमाणे म्हशींची एकूण किंमत काढा. 13 म्हशींची एकूण किंमत, सरासरी किंमत गुणिले एकूण म्हशी. आता या सूत्रामध्ये किमती ठेवा. सरासरी किंमत किती आहे म्हशींची? 900 आणि एकूण म्हशी 13 म्हणजे 900 गुणिले 13 किती झाले? 13 17 म्हणजे 117 आणि पुढे असलेले 2 शून्य लिहा. 11700. 13 म्हशींची एकूण किंमत झाली 11700. आता आपण गायींची आणि म्हशींची एकूण किंमत काढून घेतली आहे. पण आपल्याला काढायची काय? सरासरी. त्याचं हे सूत्र आहे. एकूण किंमत भागिले एकूण गुरे. आता एकूण किंमत आपल्याला काढावी लागेल. एकूण किंमत म्हणजे एकूण गायींची किंमत अधिक एकूण म्हशींची किंमत. ती आपण काढून घेतली आहे आधीच. गायींची एकूण किंमत आहे 7200 आणि म्हशींची एकूण किंमत आहे 11700. आता या दोन्ही किमतींची बेरीज करा. 7200 अधिक 11700 किती झाले? 18900. ही झाली एकूण किंमत. आता आपल्याला एकूण गुरे किती आहेत ते पाहावं लागेल. एकूण गुरे म्हणजे एकूण गायी आणि एकूण म्हशी. 12 अधिक 13 25. तर सरासरीचं सूत्र काय होतं? एकूण किंमत भागिले एकूण गुरे. एकूण किंमत किती आहे? 18900. एकूण गुरे 25 म्हणजे 18900 भागिले 25 असं लिहा. त्या भागाकार करा किंवा काटाकाटी म्हणा. 756 उत्तर आलं. म्हणजे गुरांची सरासरी किंमत 756 रुपये आहे. धन्यवाद.